कंबरदुखीचा त्रास होतोय? अरे बापरे. पण काळजी नका करू, कारण आज आपण कंबरदुखीवरचे असे 5 सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत जे लगेच ट्राय करता येतील. चला पटकन सुरुवात करूया. हो, नक्कीच. खरं तर अनेकांना असं वाटतं की हा त्रास फक्त आपल्यालाच होतोय. पण तसं नाहीये. कंबरदुखी ही खूपच कॉमन समस्या आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? यावर काही एकदम सोपे घरगुती उपाय आहेत. आणि आज आपण नेमकी तेच उपाय बघणार आहोत. बरं, मग सुरुवात करूयात थेट उपचारांनी. म्हणजे असे उपाय जे आपण दुखणाऱ्या भागावर बाहेरून लावतो आणि ज्याने आपल्याला लगेच पटकन आराम मिळतो. आणि आपला पहिला उपाय तर सगळ्यांच्याच ओळखीचा आहे, गरम पाण्याची पिशवी. ही बहुतेक सगळ्यांच्याच घरी असतेच, नाही का? आणि हो, ताणलेल्या स्नायूंना आराम देण्यासाठी तर हा एक बेस्ट उपाय आहे. आता हे वापरायचं कसं? एकदम सोपं आहे. फक्त ही पिशवी घ्या आणि कमरेच्या ज्या भागावर दुखतंय तिथे ठेवा. दिवसातून 2 वेळा, साधारण 10 ते 15 मिनिटं हा शेक घेतला की पुरेसं आहे. पण याने होतं काय? तर बघा, त्या गरम शेकामुळे आपले जे आखडलेले, ताणलेले स्नायू असतात ना, ते हळूहळू सैल पडायला लागतात. आणि मग साहजिकच वेदना कमी होतात. चला, आता दुसरा उपाय पाहूया. तो आहे तिळाच्या तेलाने केलेला हलका मसाज. हा एक जुना, पारंपरिक उपाय आहे, पण खरंच खूप प्रभावी आहे. यासाठी काय करायचं? तिळाचं तेल घ्या, ते थोडंसं कोमट करा आणि मग दुखणाऱ्या भागावर अगदी हलक्या हाताने मसाज करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात जोर लावायचा नाहीये. आता या हलक्या मसाजने नेमकं काय होतं? तर यामुळे त्या भागामधलं ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण सुधारतं. आणि रक्ताभिसरण सुधारलं की कमरेतला तो जडपणा, तो आखडलेपणा कमी होतो. पाहिलं? किती सोप्पा उपाय आहे, पण फरक किती मोठा पडतो? तर हे झाले बाहेरून लावायचे उपाय. आता आपण एक असा उपाय पाहूया जो शरीराच्या आत जाऊन काम करतो आणि आपल्याला आराम देतो. आपल्यात तिसरा उपाय तर सगळ्यांच्याच घरातला आहे. दुसरं तिसरं काही नाही, हळदीचं दूध. आणि हो, हे पिण्याची सगळ्यात योग्य वेळ कोणती? तर रात्री झोपायच्या आधी. आणि हे बनवायचं कसं? काहीच अवघड नाही. फक्त 1 ग्लास कोमट दूध घ्यायचं आणि त्यात अर्धा चमचा हळद टाकायची. बस, झालं. व्यवस्थित मिक्स करून घ्या. पण हळदीचं दूध इतकं फायदेशीर का मानलं जातं? याचं कारण म्हणजे हळदीमध्ये काही नैसर्गिक गुणधर्म आहेत जे शरीराच्या आत असलेली सूज कमी करतात. आणि एकदा का सूज कमी झाली की वेदनाही आपोआप कमी होतात. ठीक आहे, तर हे झाले काही उपाय. पण आता आपण तात्पुरत्या उपायांच्या पुढे जाऊन काही अशा गोष्टी बघूया ज्या आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणतील आणि कमरेला दीर्घकाळ आरोग्य देतील. आणि आपला चौथा उपाय आहे योग्य पद्धतीने झोपणे. खरं सांगायचं तर आपण या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही, पण चुकीच्या पद्धतीने झोपल्याने कंबरदुखी वाढू शकते. त्यामुळे योग्य पद्धत खूप महत्वाची आहे. इथे 2 योग्य पद्धती दिसतायत. जर सरळ म्हणजे पाठीवर झोपत असाल तर गुडघ्यांच्या खाली एक उशी ठेवा. आणि जर कुशीवर झोपत असाल तर दोन्ही पायांच्या मध्ये एक उशी ठेवा. सोपं आहे ना? असं केल्याने होतं काय की आपल्या पाठीच्या मणक्याला एक चांगला सपोर्ट मिळतो आणि मग कमरेवर जो अनावश्यक ताण येतो ना, तो कमी होतो. आणि आता आपला 5वा आणि शेवटचा उपाय, जो आजच्या काळात आपल्या लाईफस्टाईलसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एकाच जागी, एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ बसणं टाळायचं. मग किती वेळाने ब्रेक घ्यायचा? तर एक नियमच बनवा. दर 30 ते 40 मिनिटांनी आपल्या जागेवरून उठायचंच. यामुळे काय होतं की आपल्या पाठीच्या मणक्यावर जो सतत प्रेशर येत असतो तो कमी होतो. आणि या ब्रेकमध्ये काही मोठं करायचं नाहीये. फक्त जागेवरून उठा, थोडंसं चाला किंवा अगदी साधा हलकासा स्ट्रेच करा. बस, एवढं केलं तरी खूप आहे. चला तर मग आपण जे काही पाहिलं ते एकदा पटकन आठवून घेऊया. आपण कमरदुखीवर आराम मिळवण्यासाठी 3 मुख्य पद्धती बघितल्या. पहिलं म्हणजे बाहेरून लावायचे उपाय, जसं की गरम पाण्याचा शेक आणि तिळाच्या तेलाचा मसाज. दुसरं म्हणजे आतून काम करणारे उपाय, म्हणजे आपलं हळदीचं दूध. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे जीवनशैलीतले बदल, जसं की योग्य पद्धतीने झोपणे आणि कामातून वेळच्या वेळी ब्रेक घेणे. हे उपाय तर झाले कंबरदुखीसाठी. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो की फक्त कंबरच नाही तर संपूर्ण शरीराचं आरोग्य जपण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात असे अजून कोणते सोपे बदल करू शकतो? यावर नक्की विचार करा.